मस्त असा गरमागरम लाल चुटूक मऊ रवाळ गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आज आपण केलेला आहे हिवाळा स्पेशल रेसिपी गाजराचा हलवा। नमस्कार, मी करुणाच किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडीचा आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये घरोघरी केला जाणारा गाजराचा हलवा। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, पण मी रेसिपी 1 किलोच्या अचूक प्रमाणात दाखवली आहे। रेसिपी बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। चला तर बघूया गाजराचा हलवा। सर्वात आधी आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी मोठ्या आकाराचे गाजर घ्यायचे आहे आणि ते स्वच्छ धुवून गाजर सोलून घ्यायचे आणि किसणीने किसून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता की 1 किलो गाजराचा किस तयार झालेला आहे। एका कढईत 2 चम्मच तूप घ्यायचे आहे। तूप पूर्णपणे वितळून घ्यायचे आहे। त्यामध्ये गाजराचा किस टाकून द्यायचा आहे आणि किस आपल्याला एकदम कमी गॅसवर 15 ते 20 मिनिट छान भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत किस लाल आणि मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत असा भाजून घ्यायचा आहे। किस भाजताना गॅस मंदच ठेवलेला आहे, म्हणजेच किस हा करपत नाही, पण एकसारखा छान असा भाजला जातो आणि त्यामुळे आपला गाजराचा हलवा पण छान होतो। 5 मिनिट त्याला झाकून ठेवून त्यामध्ये अर्धा लिटर दूध घालून घेतलेला आहे आणि दूध घालून आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान दूध आटेपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे। त्याच्यावर थोडं झाकण ठेवलं आहे आणि मधामधात आपण हलवून घेणार आहे आणि विलायची पावडर इथे आपण टाकली आहे। छान कुटून विलायची पावडर टाकली आणि केसरचं दूध याच्यामध्ये टाकलं आहे आणि छान असा भाजून घ्यायचा। आणि बघा, हा दूध सगळं आटून गेलेला आहे आणि आता यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहे। तर साखर आपण 200 ग्राम घेतली आहे। तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर तुम्ही इथे पाव किलो पण साखर टाकू शकता। तर मी इथे 200 ग्राम साखर टाकली आणि साखरला पाणी सुटेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहे। छान झाकून ठेवून सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे हा खाली लागणार नाही आणि करपणार नाही। छान असा भाजून घ्यायचा आणि बघा इथे तुम्ही बघू शकता एकदम असा आटून गेलेला आहे आणि छान आपला हलवा इथे तयार आहे। तर त्यामध्ये आपण काजू बदाम टाकणार आहे। तर एका पॅनमध्ये आपण तूप गरम करून घेतलं आहे आणि काजू बदाम आणि पिस्ते याचे काप करून घेऊन आपण हे भाजून घेणार आहे। छान खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आणि हे आपण हलव्यावर टाकून घेणार आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि खायलाही एकदम छान लागतो। तर तुम्ही बघू शकता इथे हलवा तयार आहे। तर या पद्धतीने तुम्ही 1 किलोच्या अचूक प्रमाणात गाजराचा हलवा तयार करू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।